आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। ईडीचं जे प्रकरण चालू आहे त्याची आज तारीख होती आणि जो राज्य सहकारी बँकेकडनं जे साखर कारखान्यांचे घेतल्यावर जे आरोप झाले होते त्या संदर्भात महाराष्ट्राच्या EOWने आर्थिक गुन्हे शाखेने जो गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये सी समरी दाखल झाल्यानंतर ती न्यायालयाने ॲक्सेप्ट केली आणि थोडक्यात जी मूळ FIR होती ती आता राहिलेली नाही आहे आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी ईडीच्या कोर्टामध्ये इथं डिस्चार्ज ॲप्लिकेशन फाईल केले की मूळ ऑफेन्सच आता राहिलेलं नाही तर ईडीला त्याच्यावरतीचे आता अधिकार नाही। हे असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत। साधारणपणे वर्षभरापूर्वी EOWने क्लीन चिट दिली होती। दोन एक महिन्यापूर्वी न्यायालयाने ती ॲक्सेप्ट केली आणि जवळपास 1-1.5 महिन्यापासून ईडीचे वकील त्या ठिकाणी पुढची त्यांचं म्हणणं मांडण्याकरता पुढची तारीख घेत आहेत। आज आमच्या सगळ्या वकिलांनी आमची बाजू मांडली की आता मूळ ऑफेन्सच जर नसेल तर आमचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन मान्य करून ह्याच्यामधनं आमची याचिका संपवावी असं आमच्या वकिलांनी सर्वांच्या वकिलांनी आज म्हणणं मांडलं। मग ईडीच्या वकिलांनी परत पुढची मला वाटतं बहुतेक 13 तारीख त्या ठिकाणी घेतलेली आहे। मला खात्री आहे की पुढच्या तारखेला हा विषय संपून जाईल कारण सुप्रीम कोर्टाचे त्याचे जजमेंट्स आहेत की मूळ ऑफेन्स जर नसेल तर ईडी त्याच्यावरती काम करू शकत नाही। त्यामुळे आता अजून 1 तारखेला मला न्यायदेवतेवर विश्वास आहे की पुढच्या तारखेला हा विषय संपून जाईल। अजिबात काही अर्थार्थी संबंध नाही या गोष्टीचा। ही 1 वर्षभरापूर्वी वर्ष दीड वर्षभरापूर्वी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग महाराष्ट्र शासनाची यांनी क्लीन चिट दिलेली वर्षभरापूर्वी ती न्यायालयाने ॲक्सेप्ट केली। त्याला मला वाटतं 2-1 महिन्यापूर्वी न्यायालयाने ती मान्य केला तो क्लोजर रिपोर्ट EOWचा। त्यामुळे तेव्हाच हा विषय संपलेला आहे। आता ह्या आम्ही आपलं डिस्चार्ज ॲप्लिकेशन करूनही आता महिना झालेला आहे। त्यामुळे असं ह्याच्यामध्ये या 2 घटनांचा अजिबात आपण कृपया संबंध जोडून जनतेची दिशाभूल होईल असं अजिबात त्या ठिकाणी काही हे होईल विषय नाही। ही चालत आलेली प्रक्रिया ही 1.5 वर्षापासून चालली, तारखा पडतात आणि पुढच्या तारखेला जवळपास संपेल असं मला वाटतंय। बरोबर आहे, हे माझ्यापुढे देखील धर्मसंकट आहे कारण की काल ज्या प्रश्नांवरून मी माघार घेतली की बाबा एक तर सहानुभूतीची किनार आहे, त्यांचे वडील वारलेले आहेत, एक कुठेतरी भावनिक वातावरण देखील आहे आणि तरी देखील निवडणूक लढवायचा माझा जो आग्रह होता तो या तालुक्यातले जे काही प्रश्न आहेत आमच्या काही भागामध्ये ॲम्युनेशन पार्क म्हणजे दारुगोळा साठवणूक केंद्राचं आरक्षण पडणार अशी चर्चा होती, अशी कागदं माझ्याकडे होते। त्या संदर्भात त्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला आश्वासित केलेलं आहे की असं काय होणार नाही। मुळा धरणाचा गाळ काढायचा ज्या तालुक्यातले जे काही नवीन प्रश्न निर्माण होऊ घातलेत किंवा भविष्यात होऊ घातले जातील अशांवरती त्यांनी जेव्हा सकारात्मक मला विश्वास दर्शवला त्यावेळेस शेवटी मी कुठंतरी थांबण्याची भूमिका घेतली। आपण शेवटी प्रत्येक वेळेस लढायचंच आणि पद घ्यायच्यापेक्षा प्रश्न सुटणं महत्त्वाचं होतं आणि भावनिक किनार देखील होती म्हणून मी माघार घेतली। मला माहीत नव्हतं तोपर्यंत की दुसरा उमेदवार गोविंद मोकाटे माझे सहकारीच आहेत ते पण तर ते निवडणूक रिंगणात उतरलेत हे मला माहीत नव्हतं, काल उशिरा कळालं मला। पण मी तोपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद कारण खूप आमचे कार्यकर्ते बरेचसे नाराज झालेले आहेत, त्यांना वाटलं नव्हतं मी अशी भूमिका घेईल पण शेवटी मी पटवून सांगितलं त्यांनाही समजते। मी आता कोणाचा प्रचार करायचा आता जर ज्या निवडणुकीच्या मेन प्रश्नावर जर सरकारने आम्हाला उत्तर सांगितलं असेल की असं असं आम्ही करणार आहोत तर पुन्हा त्या विरोधात लढणं काय करणं हे आता मी आमच्या सर्व लोकांना विचारेल। पक्षाचे जे आमचे सगळे तालुक्यातले पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करेल आणि मग योग्यचा निर्णय घेऊ कारण हे मोठं धर्मसंकट आहे। कारण एका बाजूला ज्या मुद्द्यावरून आपण माघार घेतली लढायचं नाही ठरवलं ते मुद्दे जर सॉल्व्ह करण्याचं आश्वासन मिळालं असेल तर मग परत विरोध करायचा का आणि दुसऱ्या बाजूला शेवटी पक्षाचे विचार आहेत ते देखील विषय आहे। म्हणून एक सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावरती एवढ्या 1-2 दिवसात आम्ही निर्णय घेऊ। मला आता मी ह्याच्यावर खूपसं बोलणं योग्य नाही, मी काय तेवढा मोठा पक्षाचा नेता नाही किंवा हे नाही, पण कदाचित आम्ही जर जागा लढली नसती कारण माझं काही लोकांची पक्षातलं मी नाव घेणार नाही बोलणं झालं होतं की ही जागा आपण जर बिनविरोध सोडता येईल का हा विषय काही पक्षातल्या काही लोकांबरोबर झाला होता माझा, त्यांनी असं विचारणा केली होती मला
पण कदाचित मला असं वाटतं, म्हणजे माहीत नाही, मी काय खूप खात्रीलायक सांगत नाही, की ही जर जागा पक्षाने लढवली नसती तर कदाचित महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांनी जर ती लढली असती तर भविष्यात कदाचित त्यांचा दावा राहिला असता. कदाचित, माहीत नाही, मी काय एवढा मोठा नाही, मी जरा लहान तोंडी मोठा घास घेतोय, माफ करावं, पण असा जर काही विचार असू शकेल म्हणून पक्षाने लढवली असेल असं मला वाटतं. पण हे आपलं, मी एवढा मोठा माणूस नाही हे बोलण्याकरता, पण असं असू शकेल. मी हे बोलणंही योग्य नाही. मी त्या एवढ्या उंचीचा कार्यकर्ता पक्षात नाही, मी एक तळागाळातला कार्यकर्ता आहे. पण कदाचित मला असं वाटलं, असं असू शकेल कदाचित. चर्चा फक्त त्यांनी मला विनंती केली की माझे आमदार जे आहेत त्यांचं निधन झालेलं आहे आणि भावनिक थोडंसं साथ मला घातली की त्यांच्या मुलाकरता आपण माघार घ्या, आणि मी माझे प्रश्न त्यांना सांगितले, माझ्या जनतेचे प्रश्न सांगितले, एवढीच चर्चा झाली. त्या व्यतिरिक्त काही चर्चा काल झालेली नाही. त्यावरून ही चर्चा निघाली हेच मला खरं कळत नाही. मी गेले दीड वर्ष सातत्यानं आंदोलनं करतोय. मी आत्ता मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 20,000 शेतकऱ्यांची पत्र पाठवली की आमच्या बिबट्यांचा बंदोबस्त करा. नगर मनमाड रस्ता आमचा मृत्यूचा सापळा बनला, तिथं रास्ता रोको केले. वेगवेगळ्या ठिकाणी कुठं पाणी, मी सातत्यानं लढतोय, विरोधी पक्षाची भूमिका मांडतोय, तरी देखील हा प्रश्न नेमका आपल्या मनात काय येतो हेच मला खरं कळत नाही. मी कधी असं स्टेटमेंट कुठं दिलेलं नाही. मी आपलं लढतोय जनतेच्या. शेवटी मला जनतेने नाकारलं किंवा आमदारकी नाही माझ्याकडं, पण शेवटी त्या जनतेचे प्रश्न घेऊन गेले 1.5 वर्ष मी सातत्यानं वेगवेगळे प्रश्न घेऊन लढतोय. मग तुम्ही म्हटलं नगर मनमाडचा प्रश्न असेल, बिबट्यांचा प्रश्न असेल, लाईटीचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याच्या काही ठिकाणच्या गावातले असेल, कायदा सुव्यवस्थेचे कित्येक प्रश्न घेऊन मी 1.5 वर्षामध्ये आंदोलनं केली. आत्ता यादी उजळली तेव्हा मला आश्चर्य वाटलं की एवढे आंदोलन झाले. त्यामुळं हा विषय आपल्या मनात कसा येतो मलाही आश्चर्य वाटतं. निवडणूक आहे, जर भावनिक साथ जर नसती तर मी 100% निवडणूक लढवलीच असती, त्यात काही विषय नाही. पण एक भावनिक विषय होता आणि ज्या प्रश्नाकरता आपण लढतो ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा सरकारकडून जर हे येत असेल तर उगाच लढण्यामध्ये पॉईंट नाही, असं माझं त्या ठिकाणी मत झालं. कुठंतरी शेवटी त्यांच्या भावनेचा देखील आदर केला पाहिजे. आपले प्रश्न सुटत आहेत एवढाच विचार. ह्याच्यामध्ये काय भाजपमध्ये प्रवेश वगैरे अशा गोष्टी मी